वाळी त्या राक्षसाला मारून ज्यावेळेस आपल्या किष्किंधा नगरीमध्ये आलेला आहे, आल्याच्या नंतर या सुग्रीवासोबत तो बोलू लागलाय, सुग्रीवा तू का केलास असं? मी राक्षसाला मारण्यासाठी त्या बिळामध्ये गेलो, तिथं मला काय यातना झाली आणि काय नाही फक्त मला माहित. गेली 21 महिने मी अन्न पाणी न खाता त्या राक्षसासोबत युद्ध करत होतो. त्यामध्ये किती राक्षस माझ्या समोर आले आणि किती जणांना मारलं हे सुद्धा मला माहिती नाही. अंधार सगळा होता, त्या अंधारामध्ये मी आलेल्या राक्षसासोबत त्या ठिकाणी युद्ध केलो आणि त्यांच्या रक्ताचा पूर मी या गुहेच्या बाहेर काढत होतो. एवढं असताना तू त्या ठिकाणी न थांबता निघून किष्किंधेच्या ठिकाणी आलास म्हणून राग व्यक्त करू लागलेला आहे. मग विचार केला मानसी सुग्रीवा हे दारापासी, आपण बोलविता त्यासी येऊन वेगेसी काढिलं. सुग्रीवा मी विचार करत होतो माझा भाऊ दाराशी आहे, मला काही जरी या ठिकाणी झालं तर माझ्या भावाला मी हाक मारल्याबरोबर माझा भाऊ माझ्या जवळ येईल आणि मला या विवराच्या बाहेर काढेल म्हणून मी विचार करीत होतो. आणि तू तर काय केलास, सगळं विवरच बंद केलास असं तो आपल्या भावाला म्हणू लागला आहे. सुग्रीवा सुग्रीवा स्वयं बोलता, पुन्हा पुन्हा हाका देता, प्रतिवचन नायकता, दुःखावस्था मज झाली. दुःख अवस्था मज झाली कारण का तर मी सुग्रीवा 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 म्हणून आवाज देत होतो मधून, पण तू असताना त्या ठिकाणी नव्हता. सुग्रीवा तू दार बंद करून किष्किंधेच्या ठिकाणी आला होतास, पण मला माहिती नव्हतं. मी मधून आवाज देऊ लागलो माझा सुग्रीव कुठून तरी येईल, ही जे बंद झालेलं बीळ आहे ते काढीन म्हणून मी सुग्रीवा सुग्रीवा असं मधून आवाज देत होतो, पण मला तू प्रत्युत्तर या ठिकाणी दिलेलं नाही. का सुग्रीवा असं का केलास तू असं तू सुग्रीवाला म्हणू लागला आहे. ऐकता द्वारी बसला होता, दानवी ठकोनी केला घाता, तो कळी काळा ते ना टोपता, छळता छळता मारिला. सांगू लागले सुग्रीवा मी काय केलं, मध्ये किती केलो, मी किती युद्ध केलं, तो आठवत नव्हता. मला कळी काळाचा तो सहाय्य करणारा होता, महादेवाचं वरदान दिलेलं होतं, तरी पण मी त्याच्यासोबत युद्ध केलो. 21 महिने त्या ठिकाणी युद्ध केलो. तो कसाच मला आठवत नव्हता, पण त्याचं मी त्या ठिकाणी मी वध केला. तेवढं करून मी या विवराच्या जवळ आलो असता मी तुला सुग्रीव सुग्रीव म्हणून आवाज देऊ लागलो, पण तुझं प्रत्युत्तर मला या ठिकाणी मिळत नव्हतं. सुग्रीवा मारिला तत्वता, बंधू स्नेह परम व्यथा, रडत पडत चडपडिता, दुःख अवस्था मज झाली. दुःख अवस्था मज झाली. सुग्रीवा मी ज्यावेळेस सुग्रीवा सुग्रीवा म्हणून हाक मारू लागलो आणि तुझं उत्तर मला मिळत नव्हतं, त्यावेळेस माझ्या मनाला काय वाटलं, मी खूप अशा हाका मारल्या पण माझा भाऊ येत नाही, काय झालं असेल माझ्या भावाचं आणि काय नाही, अशा नाना प्रकारच्या विचार माझ्या मनात त्या ठिकाणी येऊ लागला असं तो सुग्रीवाला म्हणू लागला आहे. आम्हा दोघा सख्य संबंधू, अणु मात्र नाही विरोधू, सुग्रीव अंतरला बंधू, दुःख सिंधू मज झाला. वाळी म्हणू लागलाय सुग्रीवा मला किती दुःख झालं माझ्या अंतःकरणाला माहिती आहे. मी ज्यावेळेस हाक मारू लागलो त्यावेळेस तुझा प्रतिसाद येत नव्हता, त्यावेळेस मला वाटू लागलं काय घात झाला की काय. माझ्यासारखा शूरवीर हा माझा भाऊ आहे, आम्ही दोघं म्हणजे एक समान आहोत, एका आईच्या पोटी जन्म घेतलेले आहोत, त्यामुळे आम्ही दोघेही समान आहोत, दोघांचं सामर्थ्य बरोबरीच आहे. पण मी काय केलं, मला या सुग्रीवाला हाक मारलो तर सुग्रीव आव देत नाही, काय झालं असेल माझ्या सुग्रीवाचं असं मला वाटत होतं. केवता गेला रे सुग्रीवा, तू तव माझा निज विसावा, दैत्य मारुनी आलो देखेवा, बंधू गौरवा विसरलासी. बंधू गौरवा विसरलासी सुग्रीवा मी या ठिकाणी पळत पळत धावत धावत आलो राक्षसाला मारून. आता माझा भाऊ या ठिकाणी असेल, भावाला हे राक्षसाला मारलो म्हणून सांगावं आणि भावाकडून पाठीवर हात थोपटून घ्यावं, माझा भाऊ माझं किती स्वागत करेल असं मला वाटत होतं सुग्रीवा. पण तू मला या ठिकाणी भेटेनासा झालास, काय झालं असेल माझ्या सुग्रीवाचं आणि काय नाही असा विचार माझ्या मनात येऊ लागला असा तो वाळी म्हणू लागलेला आहे. उल्लंघुनी मम आज्ञेसी, सुग्रीव नचवे लघु शंकेसी,
दानवी निर्दळीले त्यासी उसका बुसकी स्पुंदन. उसका बुसकी स्पंदन येऊ लागलं मला. तुझे एक एक गुण आठवू लागले. काय झालं असेल माझ्या सुग्रीवाचं. मी सुग्रीवाला काहीतरी सांगितलं तर त्याची आज्ञा हा सुग्रीव करत होता. मी जर सांगितलं या ठिकाणी बस तर त्याच ठिकाणी तू बसत होतास. साधं लघवीला जर तुला जायचं असलं तर तू जात नव्हतास. ज्यावेळेस मी जात म्हणाल त्याच वेळेस तू जात होतास. माझी आज्ञा तू आजपर्यंत कधीच मोडला नाही सुग्रीवा. काय झालं असेल माझ्या सुग्रीवाचं. माझ्या सुग्रीवाचा या ठिकाणी घात तर झाला नसेल असं माझ्या मनात येऊ लागलं. असा तो वाळी सुग्रीवाला म्हणू लागला आहे. सुग्रीव वानर युवराजा जीव प्राण माझा आत्मा माझा दैत्य मारला युद्धी समजा कोणी काजा मी उरलो. काय उरलो मी आता एकटा फक्त. काय झालं असेल माझ्या सुग्रीवाचं. मी मध्ये अडकलो आणि सुग्रीवाचा माझ्या घात तर केला नसेल कोणत्या राक्षसानं. मला एकट्याला मध्ये मी गेलो आणि सुग्रीवाला या ठिकाणी ठेवलो. त्याला एकट्याला पाहून या राक्षसानं माझ्या सुग्रीवाचा घात केला की काय असं सुद्धा माझ्या मनाला वाटत होतं. असं तो सुग्रीवाला म्हणू लागलेला आहे. जरी समजावे आला असता जरी सुग्रीव माझा वाचता विवरद्वारी म्या ठेविता सोय बंधू घाता म्या केला. माझा निज सखा होतास तू. या किष्किंधा नगरीचा युवराज होतास तू. बलाढ्य असं ताकद तुझ्या अंगामध्ये असताना कोणता या ठिकाणी राक्षस आला असेल आणि कोण तुला मारला असेल असा विचार माझ्या मनात येऊ लागला. हा वाळी त्या ठिकाणी ओक्सा बोक्षी रडू लागला आहे. खरोखरच माझ्या सुग्रीवाचा या ठिकाणी अंत झालेला आहे काय असं त्याला वाटू लागलं होतं. म्हणून तो त्या ठिकाणी रडू लागलेला होता. तुझा बाहेर केला घात मज कोंडले विवरात माझा करावया उदाहरणार्थ येई धावत बंधुराया. सांगू लागलाय मला काय केलं असेल. या राक्षसाने व्यूहरचना केली असेल. या वाळीला आणि या सुग्रीवाला मारायचंय तर कसं मारायचं. वाळीला बिळामध्ये घेऊन जायचं त्यावेळेस सुग्रीव बाहेर राहील. वाळीला मध्ये मारायचं आणि सुग्रीवाला बाहेर मारायचं असा बेत तर या राक्षसाचा नसेल. आणि त्या बेतामध्ये आपण फसलो की काय असं या वाळीला वाटून दुःख वाटू लागलाय. खरोखरच सुग्रीवाचा या ठिकाणी घात झालेला आहे. आता मी काय करू एकटा राहून. सगळं जिंकून आहे त्या राक्षसाला मारलो आहे पण जिंकून या ठिकाणी आलो तर माझा भाऊच नाही. मग या विजयाचा काय मी तोंड दाखवू असं सुग्रीव आपल्या मनाला खेद वाटून त्या ठिकाणी रडू लागलेला होता. आम्ही तुम्ही वेगळे न हो कधी मज का आठवली कुबुद्धी तुझं ठेवूनी द्वारविंदी मी का युद्धी रिघालो. या ठिकाणी या वाळीला दुःख वाटू लागलंय. मी काय गेलो असेल मला समजलं कसं नसेल. आम्ही दोघं भाऊ एकाच ठिकाणी जात होतो एकाच ठिकाणी येत होतो. जेवाय बसलं तर दोघं सोबतच जेवण करायचं. झोपाय गेलं तर झोपाय दोघं सोबतच जायचं. कुठं अरण्यामध्ये गेलं तर आम्ही दोघं सोबतच राहायचं. पण हे काय मला बुद्धी आठवली असेल. मी गेलो बिळामध्ये आणि माझ्या सुग्रीवाला या दाराच्या ठिकाणी ठेवलो आणि त्यामुळं या सुग्रीवाचा घात झाला. काय मला बुद्धी आली असेल. मला असं कसं झालं असेल असं या वाळीला त्या ठिकाणी वाटू लागलेलं होतं. हे वाटलेलं सगळं हा किष्किंधा नगरीच्या ठिकाणी आल्यावर वाळी सुग्रीवाला आणि आपल्या जनतेला सांगू लागलेला आहे. मज लागला बहुत काळ मज विना न घेसी तळफळ तेने तुझ भरणी तरळ प्राण तात्काळ सांडिला. बरोबर आहे. मला वेळ लागला का लागला कारण का तर त्या राक्षसाला महादेवाचं वरदान प्राप्त होता. 21 महिने जो काही बिगर अन्नाचा बिगर फळाचा बिगर पाण्याचा राहील त्याच्याच हाताने या राक्षसाचा वध होणार होता. म्हणून मला या राक्षसाला ठार करण्यासाठी 21 महिने लागले. मग या 21 महिन्यामध्ये मी तुला सांगितलं होतं बाहेर थांबण्यासाठी. मग तू माझी आज्ञा मानला असशील आणि याच ठिकाणी तू थांबला असशील. ना फळ नाही ना अन्न नाही आणि ना पाणी नाही. त्यामुळं तुझी अवस्था बिकट झाली असेल. तुझ्या अंगामध्ये ताकद उरली नसेल आणि त्यानंतर या राक्षसानं तुझ्यावर घात केला असेल असं मला वाटलं सुग्रीवा. पण तू या ठिकाणी काय केलास असं या सुग्रीवाला वाळी म्हणू लागलेला आहे. ऐसा सुग्रीवा लागी विलपत अंधारी भो विवरात दाटीला विवरद्वारी पर्वत देखिले ते रविंद्र. आणखीन
काय झालंय असं माझ्या मनाला वाटू लागलेलं होतं तुझ्याविषयी सुग्रीवा. म्हणून मी त्या ठिकाणी अत्यंत असं दुःख व्यक्त करत होतो. मला दुःख वाटत होतं आता कोणत्या तोंडानं आपण जावं आणि कसं जावं आणि किष्किंधा नगरीमध्ये गेल्यावर आपल्या जनतेला आपण काय सांगावं. मी विजय मिळवला पण त्या विजय मिळवण्याला अर्थ नाही, कारण का तर माझा भाऊ गेला. गड आला पण सिंह गेला, तशी अवस्था माझी झालेली होती. म्हणून मला वाईट वाटत होतं आणि तसंच रडत 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 मी ज्यावेळेस या बिळाच्या दारेला आलो त्यावेळेस समोर काय दिसू लागला तर पर्वत दिसू लागला. मला रस्ताही त्या ठिकाणी काही दिसेना गेला. सगळा तिकडं तिकडं पाहावं तिकडं अंधारे अंधार दिसू लागला. त्यावेळेस मी तिथं आलो असता मला एक बारीक असं सूर्याचं किरण मधात पडलेलं दिसलं. सुग्रीवा असं तो म्हणू लागलेला आहे. सुग्रीवाचे निघवर दूत मद कोंडोनी मारावे विवरात बिलद्वारी घालता पर्वत राज्य समस्त भोगावया. सुग्रीवांचे निघवर दूत मद कोंडोनी मारावे विवरात बिलद्वारी घातला पर्वत राज्य समस्त भोगावया. राज्य समस्त भोगावया. काय झालं असेल या राक्षसानं या बिळाला बंद केलेला असेल, सुग्रीवाचा तिकडे घात केला असेल आणि माझा इकडे मध्ये घात करावा असा विचार त्यांच्या मनात आला असेल आणि ती संपूर्ण आम्हा दोघाला मारल्यावर ही जी किष्किंधा नगरी आहे ही किष्किंधा नगरी आपण उपभोगावी असं या राक्षसाच्या मनात आलं असेल की काय असं मला वाटू लागलं म्हणू लागलेलं आहे. पर्वत बिलद्वारी रवी देखला छिंद्रांतरी गाये पर्वत करुणी दुरी बिळा बाहेरी मी आलो. आता वाळी होता तो वाळीमध्ये काही ताकद कमी होतं का, त्याचं सामर्थ्य कमी नव्हतं. तो ब्रह्मदेवाचाच अंश होता. ज्या वेळेस या विमधुराच्या पुढे आलेला आहे आणि समोर पर्वत दिसलेला आहे पण बाहेर जायचं कसं हे समजणार गेलं त्यावेळेस सूर्याचं किरण मध्ये पडलेलं दिसलं. वाळीच्या लक्षात आलं की आपल्या समोर पर्वत ठेवलेला आहे या राक्षसानं. म्हणून वाळीला एक हात आपला घेतला वज्र मोठं ज्यावेळेस या पर्वतावर मारलेली आहे त्यावेळेस हा पर्वत खाडकन उकडून बाजूला पडलेला आहे. सुग्रीव बैसविली से येथ ऐसा काय झाला वृत्तांत ऐसे दव मी विचारित तम विपरीत देखिले. मी विचार केला या ठिकाणी काय पर्वत तर आहे इथं पण या ठिकाणी आपण कोणाला बसवलं होतं, सुग्रीवाला बसवलं होतं हे माझ्या लक्षात आलं आणि त्यावेळेस मला विचार वाटला की आता या ठिकाणी काय झालं असेल काय नाही आणि कसं झालं असेल असं मी त्यावेळेस आश्चर्यचकित झालो. आणि त्यावेळेस काय घटना माझ्या समोर आली म्हणू लागलाय वाळी ऐका. सुग्रीव किष्किंधाचा राजा होऊनी भोगी माझा फाजा शत्रुत्व जोडिले ओझा वैरी माझा एक हा एक. ज्यावेळेस मी ह्या पर्वताला नाहीसे केलं आणि बाहेर आल्याबरोबर मला लगेच समजलं की माझा जो भाऊ सुग्रीव आहे तो कुठं आहे तर किष्किंधा नगरीच्या ठिकाणी आहे. त्याला राजा बनवलेला आहे, तो राजा बनलेला आहे आणि जी संपूर्ण किष्किंधा नगरी आहे तिचा राजा तो बनून चांगला राज्य उपभोग तो सुग्रीव या ठिकाणी करू लागलाय. ही वार्ता माझ्या कानावर पडलेली आहे सुग्रीवा असं ते म्हणू लागले. सुग्रीवा लागी मी तळमळत सुग्रीव माझ्याची करी घात ऐसे केले पै विपरीत राज्य भोगात सुग्रीव. काय राज्य भोगार्थ सुग्रीवा तुझ्या मनाविषयी तुला काय झालं असेल काय नाही मला काय वाटलं ते मला माहिती नाही. पण ज्यावेळेस या गोष्टी माझ्या कानावर पडल्या त्यावेळेस माझी कांटळी उघडली. मी म्हणत होतो या सुग्रीवाचा घात झाला की काय, पण तो घात नसून तो माझा स्वतःचा घात केला सुग्रीवा. माझं रक्षण त्या ठिकाणी करायचं सोडून देऊन तू या किष्किंधा नगरीच्या ठिकाणी येऊन राज्याभिषेक तुझा करून घेतोस आणि राज्याचा उपभोग तू या ठिकाणी करतोस हे मला समजलेलं आहे. त्यावेळेस माझ्या मनाच्या ठिकाणी सुद्धा राग आलेला आहे असं या ठिकाणी वाळी या सुग्रीवाला बोलू लागलेला आहे. विवरी माझी सांडुनी शुद्धी सांडुनी सुयद बुद्धी सुग्रीव बैसला राज्यपदी दुष्ट दुर्बुद्धी दुरात्मा. दुष्ट दुर्बुद्धी दुरात्मा कशी तुला झाली असेल, किती दुष्ट तू झालेला आहेस. तुला माहिती आहे आपला भाऊ कुठे गेला आहे, विवरात गेलेला आहे.
या जे राक्षस आहे त्या राक्षसाला मारण्यासाठी गेलेला आहे. मग तुझं काम काय होतं? माझी शोध घ्यायचा तुझं काम होतं. भावाचं आपल्या काय झालं आणि काय नाही हे हुडकायचं काम तुझं होतं. पण ते काम सगळं सोडून देऊन तू या ठिकाणी येऊन राज्याभिषेक करून घेतोस आणि राज्य उपभोग करतोस. ही काय योग्य आहे का? हे का केलास तू? तू या ठिकाणी दुराचारी आहेस, तू दुष्ट आहेस, असं तो सुग्रीवाला म्हणू लागलेला आहे. तारा सांगे वाळीपासी बुडता किष्किंधेच्या राज्यासी सुग्रीवे राखिले प्रतापेसी सत्य तुम्हापासी सांगेन. अहो एवढा सगळा बोलत असताना वाळी सांगू लागलेला होता. त्यावेळेस वाळीच्या समोर ही तारा आलेली आहे, म्हणजे वाळीची पत्नी. आणि तारा येऊन सांगू लागली, तुम्ही जे ऐकता, तुम्ही ज्या मनाला वाटलं तसं काहीही झालेलं नाही. या ठिकाणी ही किष्किंधा नगरी बुडायच्या बेतामध्ये होती. राक्षस पूर्ण या किष्किंधा नगरीला हडप करण्याच्या बेतात होते. पण तुम्ही तिकडे गेलो आणि या ठिकाणी सुग्रीवाला आम्ही बोलावून आणलं आणि इथं सुग्रीव आल्यामुळं ही किष्किंधा नगरी वाचलेली आहे, अशी ही तारा या वाळीला सांगू लागलेली आहे. बिळी गुंतली ती दोघे वीर मागे शून्य राज्य नगर ते राज्य घ्यावया सत्वर वेडिले पूर विद्याधरी. वेडिले पूर विद्याधरी. तुम्ही ज्या वेळेस त्या बिळामध्ये गेलोत मध्ये आणि त्याच्यानंतर माग कोण राहिला? हा सुग्रीव राहिला. सुग्रीव पाठीमागे राहिला, तुम्ही मध्ये गेले 21 महिने या ठिकाणी कोणीही नाही. मग या राज्याचा कारभार कोण पाहायचा? कुणीही नाही. ही ज्यावेळेस या राक्षसाला समजलेलं होतं त्यावेळेस या राक्षस पूर्ण या किष्किंधा नगरीच्या जवळ आलेले आहेत आणि एवढ्या स्त्रिया बाळ जेवढे आहेत तेवढ्याला त्यांनी बंदी बनवलं होतं. सगळी किष्किंधा नगरी हडप करण्याचा ते प्रयत्न करत होते, असं तारा आपल्या नवऱ्याला म्हणजे वालीला सांगू लागलेली आहे. विरोधवनी नगर नगरा विरोधिले स्त्रिया कुमरा आकांत देखुनी समग्रा ऋषीवरा परमचिंता. आकांत उठलेला होता. या ठिकाणी जेवढ्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियाचा छळ केला होता. जेवढे लहान लहान लेकरं होते त्या लहान लहान लेकराला धरून नेलेलं होतं, बंदिस्त केलेलं होतं. सगळा हाहाकार या किष्किंधा नगरीच्या ठिकाणी होता. सगळे रडू लागलेले होते. कुणाचं काय होईल हे काही सांगता येत नव्हतं, अशी अवस्था आमची झालेली होती. त्यावेळेस या सुग्रीवाला आम्ही बोलावण्यासाठी पाठवलं. जे ऋषीगण होते त्या ऋषीला आम्ही सांगितलं आणि ते ऋषी पळत पळत जाऊन सुग्रीवापाशी गेले आणि सुग्रीवाला काय म्हणू लागले सांगत आहे. सेनापती वानर सैन्य त्यासी सर्वदा नाही ज्ञान पूर्वींचे चौघे प्रधान आले धावन तुम्हापासी. एवढंच नाही म्हणले, तारा सांगू लागले आपल्या नवऱ्याला, तुम्ही ज्यावेळेस तिकडे गेलात त्यावेळेस इथं काय हाल अपेक्षा झाली आम्हाला माहिती आहे. म्हणजे सगळी स्वारी करून आमच्यावर आले होते, पण आम्ही हे सैन्य पाठवलं, पण सैन्याला कळत नव्हतं म्हणून आम्ही 4 प्रधान जे होते ते 4 प्रधान कुठं पाठवले? या सुग्रीवाकडे पाठवले आणि सुग्रीवाला घेऊन या वापस, असं या प्रधानाला आम्हीच या ठिकाणी सांगितलं होतं. अशी ही तारा या वाळीला सांगू लागलेली आहे. तुम्हा दोघा जणांना व्यर्थ विवर आले ऋषी समस्त तव विवरी रुधिर देखिले वाहत सुग्रीव रडत देखिला. काय झालं होतं आम्हाला काही माहिती होतं का? तुम्ही कुठं गेलोत आणि कुठं नाही काही माहित नव्हतं. या राक्षसानं भुबुकार टाकलेला होता कुठं किष्किंधा नगरीच्या ठिकाणी. त्यावेळेस हा वाळी या राक्षसाच्या मागे लागलेला होता. वाळीने काही सांगितलं नव्हतं किंवा सुग्रीवानंही काही सांगितलं नव्हतं आम्ही कुठं चालवत आणि काय नाही. आम्ही 21 महिने प्रतीक्षा केली पण तुम्ही कुठंही आम्हाला भेटले नाही. त्यावेळेस हे 4 प्रधान पाठवले होते आम्ही तुम्हाला हुडकण्यासाठी. त्यावेळेस या प्रधानानं या सुग्रीवाला हुडकून काढलं आणि पुढं पाहिलं तर काय सुग्रीव या बिळाच्या ठिकाणी बसलेला होता. आणि कसा होता तर तो रडत 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 त्या ठिकाणी खुंदत होता. हे या 4 जे प्रधान होते त्या प्रधानानं पाहिलेला आहे सुग्रीवाला. रुधिर देखुनी सफेन सुग्रीव स्वयं कांस घालून अवघ्यास द्वारी बैसविन शुद्धी लागोनी निघाला. शुद्धी लागोनी निघाला. तारा सांगू लागलेली आहे, ज्यावेळेस तुमच्या दोघांचाही पत्ता आम्हाला लागत नव्हता त्यावेळेस हे प्रधान आम्ही पाठवलेले होते, पण या प्रधानानं तुम्हाला हुडकलेलं आहे. ज्यावेळेस सुग्रीव समोर पाहिला आणि सुग्रीवाला विचारलं, सुग्रीव रडत बसलेला होता. त्यानं रडत रडत आम्हाला सांगितलं माझा जो भाऊ आहे तो या विवरामध्ये गेलेला आहे.
गेली 21 महिने मी या ठिकाणी थांबलेलो आहे आणि माझ्या भावाची प्रतीक्षा करू लागलो आहे, पण त्या रक्ताचा पूर माझ्या पुढून वाहू लागला आहे. मला समजण्या गेलंय काय करावं आणि काय नाही. मधी जावं तरी एकटा, इथून तुम्हाला येऊन सांगावं तरी एकटा, पण माझ्या भावाची आज्ञा होती तू विवराच्या तोंडाला थांबायचं आहे. मला या ठिकाणावर कुठेही जाता येत नव्हतं असं सुग्रीव या प्रधानाला सांगू लागलेला होता. सुग्रीव ऋषिपाशी सांगत वाळी मारीला प्रवाहे रक्त, मी जातो त्यांचे शुद्धार्थ, मंत्री हो समस्त पुरी राखा. सुग्रीवाची काहीतरी चूक होती का त्या ठिकाणी? कसली चूक नव्हती. सुग्रीवाला कोडत पडलेला होता, मध्ये जावं तरी ताप आणि बाहेर जावं तरी ताप. बाहेर जर आपण नाही थांबलो तर भावाची आज्ञा आहे बाहेर थांब म्हणून, आणि जर मी बाहेर नाही थांबलो तर बाहेरचे राक्षस मध्ये येतील. मध्ये जावं तर बाहेर ताप आणि बाहेर राहावं तर भावाचं काय झालं की आणि काय नाही की ते काही माहिती नव्हतं. ज्यावेळेस हे प्रधान आणि ऋषी या सुग्रीवाच्या जवळ आलेले आहेत तेव्हा सुग्रीवांना सांगितलं या रक्ताचा पूर या ठिकाणी येऊ लागलाय. मला बाहेर जाता येत नव्हतं, मला मध्ये राहता येत नव्हतं, मला काहीच कळत नव्हतं. आता तुम्ही आलोत ना, आता तुम्ही या ठिकाणी थांबा. माझा भाऊ मध्ये गेलेला आहे, मी जाऊन येतो असं ज्यावेळेस सुग्रीवानं आम्हाला म्हणलं त्यावेळेस आम्ही आणि ऋषीनं काय म्हणलो ते ऐका. ऐसे परी सांगून ऋषी समजता, सुग्रीव बिळी प्रवेशता, ऋषीश्वर धरिला त्वरिता, पूर्व वृत्तांत वदारी. काय झालं? हे तारा आपल्या नवऱ्याला सांगू लागले काय काय झालं आणि काय काय नाही. त्यावेळेस ऋषीला या सुग्रीवानं बाहेर थांबवलं. आता मध्ये जाऊन मी माझ्या भावाचा शोध घेतो म्हणून सुग्रीव त्या ठिकाणी जात होता. पण हे ऋषीनं पाहिलं, या 4 प्रधानानं पाहिलं आणि ऋषीनं या सुग्रीवाचा हात धरला. हात धरून सुग्रीवा तू मध्ये जाऊ नको असं या सुग्रीवाला या ऋषीनं सांगितलं. त्यावेळेस सुग्रीव त्या ठिकाणी थांबून काय म्हणतो. तुम्हाशी शोधावया लागणी, प्रधान गेले वनोपवनी, शून्य देखोनी राजधानी, आले धावनी गंधर्व. ज्यावेळेस हा सुग्रीव मध्ये जाऊ लागलेला होता त्यावेळेस या ऋषीगणानं थांबवला. सुग्रीवा थांब जरा, मी काय सांगतो ते ऐक. तुम्ही ज्यावेळेस दोघं भाऊ किष्किंधा नगरी सोडून या वनामध्ये आलेलो होतो त्यावेळेस आम्हाला कुणालाही माहिती नव्हतं, म्हणून आम्ही 4 दिशेला आमचे सैन्य पाठवलं तुम्हाला हुडकण्यासाठी, पण तुमचा कुठेही पत्ता लागत नव्हता. मग हे 4 प्रधान ज्यावेळेस तुमच्याकडे आले त्यावेळेस तुझा पत्ता लागला. पण राज्य कसं झालेलं होतं? शून्य झालं होतं. राजामध्ये राजाही नव्हता आणि युवराज पण नव्हता. असे असताना या राजा किष्किंधा नगरीची काय अवस्था झाली आणि काय नाही हे ऋषीगण या सुग्रीवाला सांगू लागलेले आहे. ती निरोधिले नगर, आक्रंदती स्त्रिया कुमार, राज्य गेले समग्र, ऋषी सत्वर सांगू आले. ऋषी सत्वर सांगू आले कुणाला? या सुग्रीवाला सांगू लागले. सुग्रीवा तू या ठिकाणी बसला, जो वाळी आहे तो बिळामध्ये गेलेला आहे. या राज्याचा कारभार पाहण्यासाठी कुणीही नाही, वाली कुणीही नाही. असं असताना ज्यावेळेस या दुश्मनाला म्हणजे या राक्षसाला कळालेलं आहे त्यावेळेस या राक्षसानं जेवढ्या स्त्रिया आहेत त्यांना बंदी बनवलेलं आहे, जेवढे लहान लहान लेकरं आहेत त्यांना सुद्धा बंदी बनवलेले आहे. या किष्किंधा नगरीमध्ये हाहाकार उठलेला आहे, आमचा सांभाळ कोण करणार आहे आणि तूही आता जर मध्ये गेलास तर आमचं काय होईल. हे ऋषीगण या सुग्रीवाला सांगत होते असं की तारा आपल्या नवऱ्याला म्हणजे वाळीला सांगू लागलेली आहे. वाळी निमाला रुधिर प्रवाहे, मेलिया मागे मरो नये, ब्रह्मदत्त स्वराज्य आहे, ते आधी संरक्षी. काय म्हणलं ऋषीनं सांगितलं या सुग्रीवाला, तो सुग्रीवा ऐक, वाळी तर मध्ये गेलेला आहे, वाळीचं काय झालंय माहित नाही. समजा वाळी जर मेलेला असेल तर मेलेल्याच्या मागे आपण परत जायचं नाही, आपलं कार्य अगोदर पाहायचं. आपलं घर काय आहे, घर शाबूत आहे का बघायचं आणि त्यानंतर बाहेरचा कारभार करायचा. पण आपलं घरच व्यवस्थित नसेल म्हणजे आपली किष्किंधा नगरीत जर व्यवस्थित नसेल तर परत तो वाळीला काय करणार. अगोदर तो किष्किंधा नगरीचं संरक्षण कर, किष्किंधा नगरी व्यवस्थित कर. जे या ठिकाणी जेवढे काही
बलाढ्य राक्षस आलेले आहेत त्यांचं अगोदर निवारण कर, त्यांना अगोदर पळव आणि त्यानंतर तू वाळीचा शोध घे असं या ऋषीनं या सुग्रीवाला सांगितलं. त्यावेळेस सुग्रीव त्या ठिकाणी थांबलेला आहे. स्वराज्य देखून या स्वस्थ मग निघावे वालिश शुद्धार्थ तोवरी बिलद्वारी घाली पर्वत ऋषी सांगत पूर्व सूचने. ऋषीनं सांगितलेलं होतं त्या नियमानं सुग्रीवानं सगळं काम केलेलं आहे. नाहीतर सुग्रीव तेव्हा तुझ्या मागे आला असता वाळी आणि तुझं संरक्षण केलं असता. तुझ्या मनामध्ये जी भीती झाली, तुझ्या मनामध्ये द्वेष झाला, या सुग्रीवाविषयी तो राहिला नसता. पण या सुग्रीवाला या सगळ्या ऋषीगणानं सांगितलं, या प्रधानानं सांगितलं आणि त्यामुळं आम्हीच त्याला सांगितलं की पर्वत आडवा लाव, अगोदर किष्किंधा नगरीचं संरक्षण कर आणि नंतर येऊन तू या वाळीचा शोध घ्या आम्ही सांगितलं. म्हणून या सुग्रीवानं पर्वत त्या ठिकाणी लावला आणि आमच्या सोबत आलेला आहे असं ही तारा आपल्या नवऱ्याला म्हणजे वाळीला सांगू लागलेली आहे. युद्ध करिता विद्याधरी विवरद्वारे येतील वैरी संकट पडले दोन्ही परी घाली बिलद्वारी पर्वत. काय सांगितलं आणखी? युद्ध तिकडं केलं कुठं किष्किंधा नगरीच्या ठिकाणी सुग्रीव आला आणि युद्ध जर केलं तर इथं जेवढे राक्षस आहेत तेवढे काय करतील, परत पळत आणखी त्या विहोरद्वारामध्ये जातील आणि मध्ये जाऊन जर वाळी तिथं असला तर परत त्याला मारतील. मग हे न करण्यासाठी काय करावं लागल, या ठिकाणी पर्वत लावावा लागल, या ठिकाणी ही बिळा बंद करावी लागल असं आम्ही त्याला सांगितल्यामुळं, या ऋषीनं त्याला सांगितल्यामुळं त्यानं ते दार बंद केलेलं आहे असं ही तारा आपल्या नवऱ्याला सांगू लागलेली आहे. ऋषींची आज्ञा ती समर्थ सुग्रवे मानून निश्चित घालून बिलद्वारी पर्वत आला युद्धार्थ महावीर. ऋषीची आज्ञा होती, ऋषीची आज्ञा ही शिरसंधान असते, मानावीच लागते. त्या नियमानुसार या सुग्रीवानं काय केलं, ऋषी जसं सांगतील तसंच या सुग्रीवानं काम केलेलं आहे. सुग्रीवानं आपल्या मनाचं काहीही केलेलं नाही, त्याच्यामुळे त्याचा दोष या ठिकाणी नाही असं ही तारा आपल्या नवऱ्याला सांगू लागली आहे. ऋषीनं जर सांगितलं नसतं तर त्यानं ते बिळेचं द्वार बंद केलं नसतं, पर्वत लावला नसता. पण ऋषीनं सांगितल्यामुळं या सुग्रीवानं ते काम केलेलं आहे. यामध्ये सुग्रीवाचा कसलाच दोष नाही असं ही तारा वाळीला सांगू लागलेली आहे. सुग्रीव वीर धीर दुंदार विभांडोनी या विद्याधर विजयी झाला एकांगवीर जय जयकार ऋषी करती. मग काय झालं, असं ज्यावेळेस आम्ही या सुग्रीवाला सांगितलं त्यावेळेस सुग्रीवानं लगेच पर्वत आणलेला आहे आणि त्या बिळाच्या समोर लावला. ठीक आहे म्हणजे आता इकडं पुन्हा बघू, अगोदर किष्किंधा नगरीचं संरक्षण करू म्हणून त्या ठिकाणी उड्डाण मारली आणि जसा उड्डाण मारला तशी एका उडीमध्ये किष्किंधा नगरीच्या जवळ आलेला आहे. आणि किष्किंधा नगरीमध्ये जे त्या ठिकाणी आलेले होते राक्षस त्यांचा नायनाट केला, त्यांना पळवलं. यावेळेस या भुभुक्कार या सुग्रीवाचा ऐकलेला आहे त्यावेळेस ते जेवढे तिथं आलेले होते तेवढे पळू लागले आहेत. कारण का तर या सुग्रीवाची भीती तशी होती. सगळे त्या ठिकाणी पळून गेले आणि किष्किंधा नगरी जशास तशी झाली. म्हणून ऋषीगण सुद्धा या ठिकाणी या सुग्रीवाचा जय जयकार करू लागलेले होते. शून्य असो नसो राजधानी विचारोनी ऋषी सप्रधानी सुग्रीवाते राहुनी अभिषिंचोनी बैसविल्या. अभिषिंचोनी बैसविल्या कुणाला, या सुग्रीवाला. राजावर कोण होतं, कुणी नव्हतं, शून्य राज्य होतं. म्हणजे राजाचा राज्य करणारा जो राजा होता तोही नव्हता. त्याच्यानंतर त्याच्या मागे प्रधान होते तेही त्या ठिकाणी काही काम करत नव्हते. त्याच्या मागे युवराज तुझ्या पशीच होता. ही शून्य नगरी झालेली होती. पण शून्य नगरीत हो राजा असो किंवा नसो, जर त्यांच्या माघारी कोण काम करणार असेल तर हे ऋषी लोक करत असतात. मग या ऋषीचीच आज्ञा होती त्या ठिकाणी पर्वत लावण्याची. सुग्रीवानं आपल्या मनानं काहीही केले नाही, त्यामुळं सुग्रीवाचा या ठिकाणी कसलाच दोष नाही. आणि सुग्रीवाला राज्य कारभार दिलेला पुन्हा या ऋषीनंच दिलेला आहे. आम्हाला सगळ्याला वाटत होतं की वाळी या युद्धामध्ये मारला गेला, त्यामुळं या ऋषीनं राज्य शून्य ठेवता येत नाही म्हणून या सुग्रीवाचा या ठिकाणी राज्याभिषेक केलेला आहे असं ही तारा आपल्या नवऱ्याला सांगू लागलेली आहे. स्वय सुग्रीव राजन घेता बलात्कारे बैसविले माथा यासी कोपो नको आता क्षमा सर्वथा करा स्वामी. क्षमा सर्व
क्षमता करा स्वामी. हे तारा आपल्या नवऱ्याला म्हणू लागले, स्वामी तुम्ही क्षमा करा. हा सुग्रीव जो आहे तो स्वतःच्या मनानं राज्यावर बसलेला नाही. आम्ही सगळ्यांना ऋषीगणांना सगळ्यांना मिळून याला जबरदस्तीने या राज्यावर बसवलेला आहे. तो बसत नव्हता पण जबरदस्तीनं बळ आम्ही या राज्यावर बसवलेला आहे. त्यामुळे ह्याचा कसलाच या ठिकाणी दोष नाही. क्षमा याला करा आणि याला सोडून द्या अशी तारा विनंती आपल्या नवऱ्याला करू लागली आहे. ऐकोनी या तारेचे वचन, बाळी बोले गोपायमान, याचे तुझं न कळे विंदान, वैरी संपूर्ण हा माझा. या वाळीनं आपल्या पत्नी तारेनं एवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण या वाळीला कसलाच दोष होत नाही, कसलाच त्याच्या मनावर हे प्रभुत्व होत नाही. तो बायकोला म्हणून राहिला, तारा तुला माहित नाही म्हणजे ह्याच्या मनात काय आहे आणि काय नाही. ह्याच्या मनामध्ये कपट आहे. तू ह्याचं कपट ओळखलेलं नाहीस. मला माहित आहे म्हणजे ह्यानं काय केले आणि काय नाही असं तारेला हा वाळी या ठिकाणी म्हणू लागलेला आहे. विभांडूनी वैरियासी राज्य बैसविले आपणासी, माझा आठवू का नवे यासी, पूर्ण द्वेषी हा माझा. पूर्ण दोषी हा माझा आहे. माझा दोष ह्याच्या अंगावर आहे. एकदा जर का संशयाची ठिणगी माणसाच्या मनात पडली, काही केल्या ती घर सोडत नाही. संशयाने घराचे घर उद्ध्वस्त झालेले आपण पाहिलेले आहेत. या वाळीला आपल्या भावाविषयी संशय आलेला होता. खरोखरच या सुग्रीवाचा काही दोष होता का? कसला तो दोष नव्हता. तो बसलेला होता पण ऋषीनं सांगितलेलं होतं, ऋषीचं ऐकावंच लागत होतं सुग्रीवाला, म्हणून सुग्रीवानं ऐकलं होतं. ऐकून या राज्याभिषेकाच्या ठिकाणी बसलेला होता. कारण का तर ही किष्किंधा नगरीवर दुसऱ्यानं आक्रमण केलेलं होतं म्हणून या आक्रमणाला झिंजारून तो राजा बनलेला होता. पण या वाळीच्या मनामध्ये ठिंगरी पडली, ती कशीच निघत नव्हती. तो परत तारेला म्हणाला, तारा तुला माहित नाही ह्यानं माझा दोष केलेला आहे. मी 21 महिने मध्ये राहिलो, उपाशी तपाशी राहिलो, त्या ठिकाणी युद्ध केलो, युद्ध करून मी बाहेर आलो. आता जावं किष्किंधा नगरीच्या ठिकाणी तर समोर पर्वत लावलाय. काय ह्यानं असं केलंय? ह्याच्या मनामध्ये पूर्ण कपट होतं असं तो तारेला हा वाळी म्हणू लागलेला आहे. माझा सांडूनी परामर्श, सुखे राज्य करती षण्मास, माझे मरणी यासी हर्ष, म्हणून विवरास बुजविले. ठीक आहे म्हणजे तारा तू म्हणतेस, ठीक आहे मान्य करतो म्हणले. आज किती दिवस झाले? म्हणजे 6 महिने झाले. 6 महिने हा राज्य कारभार करतो आहे. 6 महिन्यामध्ये याला माझी आठवण नाही का आली? राज्याभिषेकाला बसल्याच्या नंतर 1 महिना 2 महिन्याच्या नंतर तरी ह्यानं माझा शोध घ्यायला पाहिजे होता. आज 6 महिने झालं ह्यानं राज्याभिषेक करून आणि मध्ये 15 महिने, 15 आणि 6 21 महिने झालेले होते मला विवळात जाऊन. 21 महिन्याच्या नंतर मी त्या राक्षसाला मारून या ठिकाणी आलेलो आहे आणि हा राज्याभिषेक करू लागला आहे. राज्य भोगू लागलाय. मस्त आपला या ठिकाणी आहे. मी मेलो की काय आणि जिवंत आहे काय याचा शोध सुद्धा ह्या माझ्या भावानं म्हणजे सुग्रीवानं घेतला नाही. किती पापी आहे हा, किती याच्या मनामध्ये कपट आहे असा तो वाळी या ठिकाणी म्हणू लागला आहे. राज्य राखोनी स्वस्थळा, बळींचा पर्वत जरी काढिला, तरी मानितो अति सख्यता, वैरी सर्वथा हा माझा. ठीक आहे म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे ह्यानं काही चूक केली नाही, मी मान्य करतो. पण यानं ज्यावेळेस या राज्य आसनावर बसलेला आहे त्यावेळेस यानं यायचा होता त्या विवळाच्या जवळ. मध्ये नाही तर नाही, पण माझा भाऊ मध्ये आहे का नाही, जिवंत आहे का मेलाय ही नाका का शोध घेना. पण जे पर्वत पुढे लावला होता तो पर्वत तरी ह्यानं काढायचा होता ना. ह्यानं पर्वत कशासाठी लावला? भाऊ सुद्धा बाहेर येऊ नये, मध्येच मरून जावा मी, म्हणून यानं ही पर्वत लावलेला होता असा तो वाळी या ठिकाणी बोलू लागलेला आहे. ऐसे बोलूनी सक्रोधता, करिता सुग्रीवाच्या हात घाता, तारेने धावूनी धरिले हाता, स्वबंधू गाता करू नये. असा विचार हा वाळी या ठिकाणी करू लागलाय. राग आलेला आहे कितीही. 21 महिने उपाशी होता. उपाशी असल्यावर माणसाला किती राग येतोय. आणि पुढे आलो बाहेर निघण्यासाठी बघतो तर काय दरवाजा बंद. उपाशी पोटी तर राग येणारच होता. न अन्न न पाणी, फळ नाही ना काही नाही खायला. आणि पुढे आल्याबरोबर भाऊ दिसला असा राग येणार नाही राहील का? राग त्याला आलेला आहे. रागामध्ये आपलं जी तलवार होती हातात ती काढली आणि पुन्हा या सुग्रीवाच्या अंगावर गेलेला आहे. एका क्षणामध्ये या सुग्रीवाचा घात करतो म्हणून सुग्रीवाच्या अंगावर गेलेला आहे. त्यावेळेस तारा समोर जाऊन काय म्हणू लागली?
सुषेणाची निरदुहिता तारावाळीची पतिव्रता रुमा सुग्रीवाची कांता फिरून घेता होय वाळी. त्यावेळेस ही तारा जी आहे ती तारा समोर गेलेली आहे आणि तारा वाळीला विनंती करू लागले, नाही नाही मुले, भावाचा घात करायचा नसतो, तो कसाही असो भाऊ आहे. भावाला भावाला मारायचं नसतं, हे शास्त्रामध्ये योग्य नाही, तुम्ही भावाला मारू नका. त्यावेळेस वाळी काय म्हणू लागला, ठीक आहे म्हणले, मारत नाही, सोडून देतो, पण आता मी याची पत्नी या ठिकाणी ठेवीन आणि याला या ठिकाणी हाकलून देईन. म्हणून तो या प्रधानाला सुद्धा काय म्हणू लागलेला आहे वाळी ऐका. तारेची नि बोले जाण राखिला सुग्रीवाचा प्राण फिरून दारा वस्त्रभूषण नगर निर्माण निर्वस्त्र केले. निरवस्त्र केलेला आहे कोणाला, या सुग्रीवाला. तारेचा मान राखला, तारेने सांगितलं भावाचा घात करायचा नाही, त्यामुळं या सुग्रीवाचा या ठिकाणी प्राण वाचला. पण कसा, नुसता वाचलेला आहे पण मेल्याच्या पलीकडे या सुग्रीवाची गत झालेली आहे. अंगावर जे वस्त्र होते ते काढून घेतले, जे आभूषण होते ते सगळे काढून घेतले, कपडे काढून घेतले आणि त्याची पत्नी सुद्धा त्या ठिकाणी बंदिस्त म्हणून ठेवलेली आहे. आणि नुसत्या लंगोटीवर या सुग्रीवाला राज्याच्या बाहेर हाकालून या वाळीनं दिलेला आहे. लावनिया पायलंगोटी सुग्रीव दवडीला गिरीक पाठी सक्रोध प्रधाना पाहती दृष्टी तेही उठाउठी पळाले. काय केलं, सुग्रीवाचं सगळे आभूषण घेतले, कपडे घेतले, फक्त लंगोटी ठेवली आणि लंगोटीवर त्याच्या पाठीमागे हा वाळी लागला आहे. त्यावेळेस कडे कपारीनं कुठं 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 लपून छपून हा वाळी या जंगलामध्ये पळून गेलेला आहे. आणि त्यानंतर राहिले कोण, हे 4 प्रधान. ज्या प्रधानानं या राज्याभिषेक या सुग्रीवाचा केलेला होता ते 4 प्रधान. 4 प्रधान समोर दिसल्याबरोबर हा वाळी त्यांच्याकडे राग 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 डोळ्यानं बघू लागलाय. त्यावेळेस या 4 प्रधानाच्या मनात सुद्धा भीती उत्पन्न झाली आहे. अरे सुग्रीवाला मारण्यासाठी हा गेलेला होता, मग आपलं तर काही खरं नाही म्हणले. भय या 4 प्रधानाला त्या ठिकाणी वाटून काय करतात प्रधान. प्रधानी त्याचे केले अभिसिंचन कोपे दडू पाहे जाण तेने भये पालाय मान आलो पळलो मदपासी. वाळी होता तो. वाळीचा राग ज्यावेळेस या 4 प्रधानानं पाहिलेला आहे त्यावेळेस प्रधानानं विचार केला, आपले बी काही या ठिकाणी गत नाही, आपण पण थांबण्यात मजा नाही, म्हणून लगेच या प्रधानानं सुद्धा त्या ठिकाणी पळ काढलेला आहे. आपण या ठिकाणी वाचणार नाहीत म्हणून हे 4 प्रधान आणि सुग्रीव हे कुठं या जंगलामध्ये निघून गेलेले आहेत. सख्या बंधू दोघांनी विरोध पडावयाची सीमा सांगितली श्रीरामा उभय धर्मा यथार्थ. प्रभू श्रीरामानं अगोदर सांगितलेलं होतं, तुम्हा दोघा भावामध्ये वैर का झालेला आहे हे मला सांग सुग्रीवा. म्हणल्यामुळं एवढं जे काही झालेलं होतं ते सगळं सुग्रीव सांगू लागला कुणाला, प्रभू श्रीरामाला. आम्ही दोघं भाऊ सखी आहोत पण आम्हा दोघांमध्ये या गोष्टीमुळे वैर पडलं. रामा, माझी सुद्धा या ठिकाणी काही चूक असेल तर मला सांगा. माझी कसली चूक नव्हती, हा चूक झाली माझी. 6 महिने मी राज्य भोग केला, त्यावेळी जर मी माझ्या भावाला हुडकला असतं तर ही पाळी आली नसती, असा सुग्रीव या प्रभू श्रीरामाला म्हणू लागलेला आहे. रथ यव राजय रथ युवदारा तेने अति दुःखी मी रघुवीरा अहोरात्र न लागे निद्रा श्रीरामचंद्रा तुझी आन. श्रीरामा, तुमची आण आहे मला. एक रात्र सुद्धा मला झोप लागली नाही, मला अन्न सुद्धा गोड लागलेलं नाही. गेली 4 महिने 6 महिने झालं मी या वनामध्ये फिरतो आहे. कुणी गुरुवारी येईल का, मला मारेल का, त्याचं सैन्य येईल का, मारेल का. झोपा गेलं तर झोप येत नाही, कुठं जावं तर कळत नाही. फक्त माझ्या मनामध्ये भीती आहे, मला वाळी मारील का. या भीतीपोटी मी अन्नही खात नाही. रामा, तुमच्या शपथ घेऊन मी सांगतो, मी या ठिकाणी निवांत बसलेलो नाही, माझ्या मनाच्या ठिकाणी भीती आहे. म्हणून हे 4 प्रधान आणि मी या जंगलामध्ये इकडं तिकडं भिवून पळू लागलेलो आहोत, असं तो सुग्रीव या प्रभू श्रीरामाला या ठिकाणी सांगू लागलेला आहे. ऐसे सुग्रीव सांगता कृपा आली श्री रघुनाथा वाळी वदीन मी आता ठेविला माता पद्मस्त. असं ज्यावेळेस या सुग्रीवानं सगळ्या गोष्टी खडानं खडा माहिती आपल्या भावाची, आपल्या किष्किंधा नगरीची, त्या विहोराची, जसा पर्वत लावलेला होता का लावला होता, ही सगळी इत्यंभूत माहिती प्रभू श्रीरामाला दिलेली आहे.
त्यावेळेस रामाला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी खरोखर वाटल्या आणि रामाच्या सुद्धा मनात राग आलेला आहे. ठीक आहे म्हणले, असं केले का तुझ्या भावानं? चल म्हणले, आता तुझ्या भावाचा आपण अंत करू, असं प्रभू श्रीराम या सुग्रीवाला म्हणू लागलेले आहेत. वाली सुग्रीवाचा विरोध त्याचा झाला अनुवाद, एका जनार्दनी परमबोध वाली वध निजमोक्ष. आता ग्रंथकर्ते सांगू लागले आहेत, वालीचा आणि सुग्रीवाचा जो काही द्वंद्व लागला, जे त्यांच्या मनामध्ये द्वेष, दोघांच्या मनामध्ये जे झाला, ती कथा ही आजपर्यंत आतापर्यंत आपण या अध्यायामध्ये ऐकलेली आहे, मी सांगितलेली आहे आणि ती तुम्ही श्रवण केलेली आहे. ह्याचं फळ हे तुम्हाला भेटणार आहे. आता पुढील म्हणजे उद्याच्या अध्यायामध्ये जी कथा आहे ती एकदम चांगली आहे. कोणती? वालीचा वध प्रभू श्रीराम करणार आहेत. कसं करणार आहेत, काय मारणार आहेत, किती करणार आहेत आणि केव्हा करणार आहेत, ही कथा ही उद्याच्या अध्यायामध्ये आहे, असं ग्रंथकर्ते आपल्याला सांगू लागलेले आहेत. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांडे एका कार्तिकाया वाली सुग्रीव विरोधक कथन नाम चतुराध्याय.